सकाळ झाली. कमलेशला जाग आली. आपली बायको सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यासाठी तो सीमाला शोधू लागला. पण घरात सीमा नव्हती आणि कामिनी देखील. मनात शंका घेत तो कासावीस झाला. काळजाची ठोके वाढू लागली. कमलेश बाहेर आला. अंगणात पाहू लागला, पण तिथेही नाही. घराबाजूच्या बागेत गेला, तिथेही नाही. मग विहिरीजवळ गेला, कुठेच नव्हती ती. त्याने मनात आशंका घेत विहिरीत वाकून बघितलं आणि मान डोलवत सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. त्याने दूरवर नजर फिरवली तेव्हा त्याला नदीकिनारी सीमा आणि कामिनी दोघी दिसल्या. दोघी हसत खेळत बोलत होत्या. कामिनी सीमाचा हात पकडून सावकाश चालत होती. कमलेश धावतच सीमाकडे गेला. तुला सांगून जाता येत नाही का? माझी काय अवस्था झाली बघतीस का? सीमा हसली. अहो, हिने सकाळीच उठवलं मला. जरा ताज्या हवेत पाय मोकळे केले. तुम्ही झोपला होता रे गाढ अगदी. मग काय करणार? ठीक आहे, चल घरी. कमलेशने सीमाचा हात धरला. कामिनी कमलेशकडे पाहून हसली. कमलेशने नजर चोरत वाट धरली. ती घरी पोचली. कामिनीने कोरा चहा करून सीमाला दिला. कमलेशने घाबरत घाबरतच तिच्या हातून कप घेतला. अहो, इतका हात कसा थरथरतोय? सीमाने हसत विचारलं. कामिनीने गारात स्मित हास्य केलं. लाजताय का कामिनीला? माझी बहीणच आहे. ती खूप सांभाळते मला. एक काम करू देत नाही. कमलेश शांतपणे चहा पिऊ लागला. कामिनीच्या प्रत्येक गोष्टींवर आता त्याला संशय येत होता. यात विष तर नाही ना? कमलेशच्या मनात आली आणि काळजात धस्स झालं. तसाच तो उठून अंगणात गेला आणि कोणाच्या न कळत त्याने चहा ओतून टाकला आणि वळला तर समोर कामिनी उभी. कमलेश दचकला. कामिनी खटाळ नजरेने त्याच्याकडे बघत होती. कमलेश तिथून निघू लागला तसं कामिनीने हाताने त्याचा रस्ता अडवला. धनी, अहो काय हे? मी तुमचा जीव घेईन असं वाटतं का तुम्हाला? कामिनी कमलेशच्या जवळ येऊ लागली. कमलेश मागे फिरला. कमलेशला मागे मागे नेत एका झाडापाशी नेलं. कमलेशच्या खूप जवळ येत कामिनी त्याचा चेहरा निहारत होती. कमलेशच्या काळजाचे ठोके वाढले. कामिनीने कमलेशचा हात हातात घेतला. कमलेश अक्षरशः कापत होता. कराल माझ्याशी लग्न? मला आपली बायको म्हणून स्वीकार कराल? कमलेश भीतीने काहीच बोलत नव्हता. इतक्यात कामिनीने तिचे कराळ रूप धारण केले की आता विद्रूप आणि कुजलेली होती. घाण दुर्गंध पसरला. तिचे डोळे लाल लाल झाले होते. जणू त्यातून आगच निघत होती. जळती निखारे, धारधार सोळे, लांब कानाची मोठी जीभ. तिला बघणं देखील शक्य नव्हतं. कमलेश प्रचंड घाबरला. तुम्हाला करावंच लागेल लग्न माझ्याशी, नाहीतर मी कोणाला सोडणार नाही. ते पिशाच जोरजोरात बोलत होते. कमलेशला घाम फुटला. वचन द्या मला. कमलेश थंड पडला. हातपाय सुन्न झाले. पिशाच्याने आपला आकार वाढवला. शेवटी कमलेशने हात जोडून विनवणी केली. मी करेन तुझ्याशी लग्न, पण तू सीमा आणि माझ्या बाळाला सोड. त्यांच्या जीवाचं बरं वाईट करू नकोस. हवं असेल तर माझा जीव घे. ते पिशाच शांत झालं. हळूहळू मूळ रूपात परतलं. कमलेश समोर विस्फोट झाला आणि धुरात कामिनी प्रकटली. कमलेशच्या जीवात जीव आला. कामिनी कमलेशकडे बघून जोरजोरात हसायला लागली आणि खोडकरपणे कमलेशला बोलली, चला धनी, घरी जाऊया. ताई वाट बघत असतील. आता जसं मला हवं तसंच तू वाघ, समजलं? कामिनीचा आवाज बदलला आणि क्रूरपणे ती कमलेशला पाहू लागली. कामिनीने कमलेशच्या हातात हात पकडला आणि ती जंगलाच्या दिशेने चालू लागली. एका ओसाड भागावर गेल्यावरती क्षणभर थांबली. कराल माझ्याशी लग्न आता इथे? कमलेश गोंधळला. तिने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि कमलेशच्या हातात दिलं. तिथे पडलेल्या लाकडाच्या ओंडक्याला आपल्या नजरेने पेटवलं. क्षणात तिथे अग्नी प्रज्वलित झाली. आणि आता आपण हे फेरे पूर्ण करून आपल्या नवीन नात्याला सुरुवात करू. आजपासून तुमच्या नावाचं जे मंगळसूत्र घालीन धनी. कामिनी हसली. फेरे पूर्ण झाले. कमलेशने ती मंगळसूत्र कामिनीच्या गळ्यात बांधले. आजपासून या अग्नीला साक्षी मानून तुला मी आपली पत्नी म्हणून स्वीकार करत आहे. कमलेशने कामिनीकडे पाहिलं. कामिनीने कमलेशचा हात हातात घेत त्यांच्या अंगठ्याचा चावा घेतला. आ करून तो ओरडला. कमलेश वेदनेने इवळला. कमलेशच्या अंगठ्यातून रक्त व्हावं लागले. कामिनीने त्याचा अंगठा पकडून रक्ताने आपला कपाळ भरलं. कमलेश आता गंभीर झाला. सीमाने त्याच्या बाळाबद्दल विचार करून त्याचे डोळे पाणावले. कमलेश कामिनी बरोबर घरच्या दिशेने चालू लागला.
सीमाला काय उत्तर द्यायचं याची घोर चिंता त्याच्या मनात होती. सीमाला हे सहन होणार नाही अशा गर्भवती अवस्थेत मानसिक धक्का ती कसा सहन करणार. कमलेश मनोमन देवाचा धावा करत होता. या संकटातून तूच काही मार्ग दाखव. तो अगदी रडकुंडीला आला होता. सीमा घरच्या दारात उभी होती. दुपारची वेळ होती. लांबून कामिनी आणि कमलेशला येताना पाहिलं. सीमाच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण जसं जसे ती जवळ येऊ लागली तसं तसं तिच्या चेहऱ्याचे रंग बदलले. सीमाने जे पाहत होती त्यावर तिचा विश्वासच नव्हता. कमलेश आणि कामिनी आता सीमासमोर अंगणात उभे होते. कमलेशने कामिनीचा हात हातात धरला होता. कामिनीचं कपाळ रक्ताने माखलं होतं. क्षणभर ती स्तब्ध झाली. मनात आता नको ते येऊ लागलं होतं. इतक्यात कमलेश सीमाकडे न पाहताच बोलला, सीमा, मी कामिनीशी लग्न केले. आता ती या घरात तुझ्यासारखी माझी पत्नी म्हणून राहील. सीमाला विश्वासच बसेना. ती निशब्द झाली होती. तिचं डोकंच काम करत नव्हतं. सीमाच्या भावनांचा हळूहळू बांध फुटत आला आणि तिला रडू कोसळले. धनी, तुम्ही माझा विश्वासघात केलात. तुमच्या भोळेपणाचे मी गोडवे गायली. मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की तुम्ही असं कधी वागाल माझ्याशी. बोला, हे खोटं आहे, खोटं आहे. काय कमी होती माझ्या प्रेमात जे हिरा तुम्ही भुललात. मला काय माहीत होतं की मी स्वतःच्या सवतीलाच घरात बाळगली होती. का केलात हे तुम्ही? माझा नाही तर माझ्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करायचा. आणि तू ग रंबे, काय जादू केलीस माझ्या नवऱ्यावर की तुला भुलला तो. तुला बहीण मानलं आणि तू बहिणीचंच घर उजडायला निघालीस. सीमाने आकांत केला. रडून रडून तिला भोवळ आली. तिचे डोळे मिटले. ती तोल जाऊन पडणार इतक्यात कामिनीचा हात लांबच लांब झाला आणि तिने तिच्यापासून दूर असलेले सीमाला अलगद झेलून जमिनीवर ठेवली. कामिनी जोरजोरात हसू लागली. कामिनीचं सामर्थ्य बघून कमलेश हक्काबक्का झाला. का तू माझ्या संसारात आलीस आणि मी तुझं काय वाकडं केलं होतं? तुला राहायला दिलं, आसरा दिला आणि तू माझ्या वाईटावर उठलीस. कमलेशला रडू कोसळलं. कामिनीने कमलेशकडे पाहिलं. धनी, आता बस करा ना. का रडतायत? आता आपल्या बाळाचा पण विचार करा ना. कामिनी खट्याळपणे कमलेशला बोलत होती. मला माझं बाळ द्या. मी इथून आणि तुमच्या आयुष्यातूनही निघून जाईन. कमलेश धावत गेला आणि सीमाच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला जागं केलं. सीमाने कमलेशला झटकलं. दूर व्हा माझ्यापासून. माझ्या अंगाला पण हात लावू नका. सीमाचा राग अनावर झाला. सीमा लगेच उठून बसली आणि दोघांकडे रागाने बघत घरात गेली. सीमा, ऐकून तर घे. कमलेश जागीच उभा होता. मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. मी चालले आहे घर सोडून. तुम्ही आता मिळून सुखाचा संसार करा. सीमा रडत रडत आकांत करत होती. कामिनी केसाची बट बोटाने गुंडाळत हसत हसत सीमाकडे पाहत होती. माझाच नान खोटं. जर लोकांना काय बोलू. सीमा थांबत नव्हती. कमलेश तिला इशाऱ्याने सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण कामिनीने त्याला मान डोलावून मज्जाव केलं. सीमा आपला सामान गोळा करत होती. इतक्यात तिला कामिनीने आणलेलं गाठोड दिसलं. तिने ती आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करत हळूच उघडले. सीमा दंग झाली. तिचे डोळे पांढरे पडले. तिच्या गोठाड्यातील ते सरव पाहून सीमा फुटफुटली. आता लवकरच भेटू. सीमा थोडी कापड घेऊन आली बाहेर पडली. तिने रागाने कामिनीकडे पाहिलं. कामिनीने गालात स्मित हास्य केलं. कमलेश तिला थांबवायचा जाणार इतक्यात कामिनीने त्याचा हात धरला. कमलेश भावनाविवश झाला. सीमाने मागे वळून कमलेशकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून आसू आली. सीमा रडत रडत घराबाहेर पडली. कुठे जावं, काय करावं तिला काहीच कळत नव्हतं. ती मनोमन देवाचा धावा करत होती. आजची रात्र गावच्या शंकर मंदिरात घालवायची असे तिने ठरवले. तिथे आपण सुरक्षितही राहू आणि थोडा आसराही मिळेल. सीमा जड पावलांनी डोळ्यात पाणी आणत हळूहळू चालत मंदिराच्या दिशेने निघाली. सांजवेळ होत घाली. सीमा मंदिराच्या गाभाऱ्यात पोचली. आपलं गाठोडं टाकलं आणि रडत बसली. महादेवा, काय हे? तुझी रोज आराधना करते आणि माझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी तू कुठे गेलास? ये आपल्या भक्तांसाठी धावून आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. बोलत सीमा महादेवाच्या पाया धरले. महादेवांच्या पायावर सीमाचे अश्रू ओंघळले. इकडे कामिनीची लीला चालू झाली. आता तुम्ही फक्त माझ्या आहात. आपल्यामध्ये कोणीच नाही. कामिनी कमलेशला बिलगलली. कमलेशला घट्ट आलिंगन दिलं. कमलेशचं काळीज जोरजोरात धडकत होतं. थांबा, तुम्ही दमला असाल ना? मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. कामिनीने कमलेशला मिठीतून वेगळं करत जेवणाची तयारी करायला निघून गेली.
कमलेश तिथे विचारात सीमा पडला, मंदिरात कशी महादेवांसमोर सुटका करू रडत मी? बसली होती. अचानक एक हात तिच्या खांद्यावर पडला. तिने मागे वळून पाहिलं. तिच्यासमोर एक सिद्ध पुरुष उभे होते. कपाळावर भस्म लावलेलं, लांब जटाविलक्षण तेज होतं. उंच धिप्पाड, देह निळशार शरीर, हातात कमळडोळ त्रिशूळ, हातात खांद्याला झोळी, कमरेला शंख. असा अवतार पाहून सीमा जरा घाबरली. त्या सिद्ध पुरुषाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. रडू नकोस बाळा, तुझी काय व्यथा आहे मला सविस्तर सांग, मी तुझी मदत करेन. सीमाला धीर आला. तिने झालेली सर्व हकीकत त्या सिद्ध पुरुषाला सांगितली. तो साधू ध्यानस्थ झाला. डोळे मिटून अंतर्ज्ञानाने त्याने सर्व पाहिलं. त्या साधूने आपले डोळे उघडले. मुली, मला सर्व कळले. पूर्वजन्मातील ही सुंदर स्त्री एक पिशाच्य आहे. आपल्या तंत्रमंत्र साधनेतून तिने हा सुंदर देह धारण केली. तिची इच्छा होती की ते कधीच जीर्ण होऊ नये. तिने सिद्धीप्राप्ती केली आहे. ती हा देह तर धारण करू शकते, पण ती स्वतःचं आयुष्य वाढवू शकत नाही. यावर तिने अघोरी उपाय केला. नवजात शिशु भक्षण करून तंत्रमंत्र आणि दृष्ट शक्तींच्या जोरावर ती आपलं आयुष्य वाढवत राहिली की आपलं मूलही सोडत नाही. यासाठी ती आपला जीवन साथी शोधते. एक प्राण तिचं 100 आयुष्य वाढवतो. याचप्रमाणे तिने कितीतरी निष्पाप प्राणांची आहुती दिली. ती शापित जीवन जगत आहे, पण तिला तेच मान्य आहे. तिच्या इच्छेनुसार सुंदरता हेच तिचं आयुष्य आहे. फारच कमी काळ ती संसारात रमते आणि जो कोणी तिच्याशी विवाह करेल त्याला सुख ऐश्वर्य प्राप्त करून देते. पण अपत्य होईपर्यंत मग ती ते घर सोडते कायमचं. ती नेहमी अर्भकाच्या शोधात असते. अशाच घरात प्रवेश मिळवते. ती तुझ्या गोठाड्यात जितक्या कवट्या पाहिल्यास तितक्या 100 म्हणजे माणसांची 100 वर्षे ती प्रत्येक प्राणाचं आयुष्य जगले. तिचं शरीर अतिशय कामनीय आणि वाणी मधापेक्षाही गोड आहे. तिला कोणीही सहज वश होतो. मोहिनी तसेच अनेक विद्यासिद्धी तिला अवगत आहेत. ती कधीच थकत नाही आणि ही कुठेही मनोवेगे प्रयाण करू शकते. सीमा हे ऐकून थक्क झाली. तिने त्या साधूला विचारलं, बाबा, माझा पतीही तिला वश झाला आहे का? त्या साधूने सीमाकडे पाहिलं. मुली, तुझा नवरा तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. याच प्रेमाच्या शक्तीपुढे तिचं मोहनही कमी पडलं. तुझा नवरा निर्दोष आहे. हे सर्व त्या पिशाच्या इशाऱ्यावर होत आहे. मला यातून तुम्हीही काही उपाय सांगा आणि माझ्या पतीला यातून वाचवा. सीमाने रडायला सुरुवात केली. मी चुकलो धनी, मी तुमच्यावर अविश्वास केला. मी खरंच चुकले, मला माफ करा. सीमाला उपरते झाली. साधूने तिला धीर देत तिचा हात पकडला आणि मंदिराच्या आवारात नेलं. आपल्या गाठोड्यातून त्याने एक लहान त्रिशूळ काढलं. सीमाच्या त्रिशूळाकडे पाहत राहिली. ते खूप दिव्य होतं. त्यावर एक निळा मणी होता. त्याचं खूप तेज होतं. ते छोटं त्रिशूळ सीमाच्या हातात देऊन तिला सांगितलं, आता तिच्या मुक्तीची व्यवस्था मी केली आहे. तू हे त्रिशूळ वस्त्रात गुंडळून आपल्या पतीला दे. त्या त्रिशूळाचं तेज त्या पिशाच्याला दिसू नये साठी तिचा प्राण त्याच्या कंठात आहे. तिथेच वार करायला हे त्रिशूळ आहे. हे तिच्या देहात प्रवेश केल्याने तिचे सामर्थ्य नष्ट होईल आणि ती जागीच पडून राहील. पण लक्षात ठेव, तिचं ते शरीर तेव्हाच जाळून भस्म कर, तेव्हाच तिचं अस्तित्व नष्ट होईल. मीच आताच जाते आणि आत्ताच त्या दृष्टीला अंत करते. सीमा रागाने पेटली. साधूने धीर देत सीमाला सांगितलं की हे काम फक्त तिचा पतीच करू शकतो. तेव्हाच तिला सुहासिन म्हणून मरण येईल. पतीच्या पुण्याईने तिला मुक्ती मिळेल अशी त्याची रचना आहे. तिच्यासोबत असलेल्या अस्थी देखील भस्म होतील. ती परत जन्म घेऊ शकणार नाही. साधूने सीमाला आशीर्वाद देण्यासाठी हात वर केले. सीमाने डोळे बंद करून हात जोडले. डोळे उघडताच अचानक साधू अदृश्य झाला. सीमा गोंधळली. जोराचा वारा होऊ लागला. सीमाने त्रिशूळाकडे पाहिलं आणि हे महादेवच साक्षात आल्याची तिला खात्री झाली. ती मंदिरातून निघणार इतक्यात लांबून कमलेश धावत पळत येताना दिसला. सीमाला आनंद झाला. धनी धनी जोरात ती ओरडत ती कमलेशकडे पाहत होती. डोळ्यात आनंद होता. कमलेश धावत तिच्या जवळ आला. त्याने आपल्या पत्नीला जवळ घेतले. तो जोरजोरात धापा टाकत होता. मला माफ कर सीमा, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. नाही धनी, मी तुमच्यावर संशय घेतला. मलाच माफ करा. मी तुमचे अपराधी आहे. सीमा रडत होती. पर तुम्ही इथं कसे, तिने कसं सोडलं तुम्हाला? सीमाने स्वतःला सावरलं आणि ती सिद्ध त्रिशूळ कमलेशच्या हातात तेच सांगितलं. धनी, वेळ खूप कमी आहे. जेवढं मी सांगते ते का? त्या त्रिशूळाने त्या कामिनीच्या गळ्यावर वार करा. ती संपून जाईल. तिथंच सीमा द्वेषाने बोलत होती. अगं सीमा, पण हे तुला कसं माहीत की ती एक पिशाच्य आहे? ही सर्व महादेवाची कृपा, ती नंतर सांगते. आधी तुम्ही जा, गोड बोलून संधी साधा आणि सुखरूप बाहेर पडा. बाकी मी बघते त्या बयेचं काय करायचं ते. सीमा, यापेक्षा आपण आत्ताच हे गाव सोडून निघून गेलो तर
नाही, तिने खूप निष्पापांचा बळी घेतला आहे. हे थांबवायची जबाबदारी महादेवाने खुद्द आपल्याला दिली आहे. कमलेशला सीमाचं बोलणं काहीच कळत नव्हतं, पण त्याच्यावर विश्वास ठेवून तो तिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला तयार झाला. जा धनी, तुम्ही मी मागून येते. या त्रिशूळ सांभाळून न्या. माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. कमलेश आपल्या वस्त्रात ते त्रिशूळ लपून घराच्या दिशेने धावत निघाला. अंगणात पोचताना कामिनी त्याच्याकडे बघत उभी होती. कुठे होता इतका वेळ? न सांगता कुठे पळून गेलात? कमलेश खूप घाबरला. आता हिला सर्व कळेल आणि आपलं पितळ उघडं पडेल याची भीती त्याच्या मनात होती. पण घाबरून उपयोग नव्हता. चेहऱ्यावर कोणतीच भाव न देता तो तिच्या समोर उभा राहिला. काय हो धनी, सीमाला भेटायला गेलेलात ना? मग भेटली का तुमची बायको? कामिनी जोरजोरात हसायला लागली. हिला आता काय उत्तर द्यायचं या विचारात असतानाच ती स्वतः उतरली. आतापर्यंत ती गाव सोडून पण गेली असेल. बरं झालं तुम्ही परत आलात, नाही तर तुमची खैर नव्हती. कामिनीचे स्वर बदलले. कमलेश मान खाली घालून काहीच घडले नाही अशा वेशात उभा होता. चला धनी, हातपाय धुवून घ्या, अजून आपल्याला बरंचसं काम आहे. नेहमीच्या खोडकर अंदाजात बोलत होती. कमलेश शांत होता. कामिनीचे पंचपक्वान्न त्याला चिव घातली. कमलेश तृप्त झाला. कसा वाटला स्वयंपाक? ताईपेक्षा तरी खूप छान होता ना? कामिनी हसायला लागली. जेवण झाली. बाकीचे काम उरकून कामिनीने कमलेशला आणि तिला झोपण्यासाठी अंथरूण घातले. एक कंदील बाजूला पेटत ठेवला. या धनी, आज आपलाच दिवस आहे. नाही नाही, आपलीच रात्र आहे. कामिनी स्मित हास्य करत होती. आज फक्त तुम्ही आणि मी, आपल्यात कोणीच नाही. थकला असाल ना? या विश्रांती करा, तुमचा थकवा मी दूर करते. कामिनी हसली. कमलेशने आपल्या कमरेत त्रिशूळ वस्त्रात लपवला होता. कमलेशच्या चेहऱ्यावर उदासी होती. त्या आईची आठवण येते का? कामिनीने कमलेशला विचारले. कमलेश शांत होता. कमलेशने अंथरुणावर शरीर टेकले आणि तो विसावला. कामिनी त्याच्या बाजूला येऊन झोपली. कामिनीने कमलेशच्या अंगावर हात ठेवला आणि त्याच्या चेहऱ्यावर निहारू लागली. कमलेशच्या डोळ्यात आपले ध्येय होतं आणि कामिनीच्या डोळ्यात वासना. कामिनी कमलेशच्या जवळ येऊ लागली तसं कमलेशने वस्त्रात गुंडलेलं त्रिशूळ एका हाताने कामिनीच्या नकळत उशाखाली ठेवलं. कंदिलाचा प्रकाश मंद केला. कामिनी आता आपल्या रंगात आली. कमलेशच्या गालांचे चुंबन घेत त्याला आपल्या जवळ ओढलं. कमलेशवरती बेफाम होऊन प्रेम व्यक्त करत होती, पण कमलेश काहीच प्रतिसाद देत नव्हता. मग अचानक कमलेशने कामिनीवर आपला ताबा घेतला. तोही कामिनीवर प्रेम व्यक्त करू लागला. कामिनीच्या गालावरून गळ्यावरून चुंबन दिली. कामिनी बेधुंद झाली आणि तिने तिचे डोळे मिटले, मान वर केली. हीच संधी साधत वाऱ्याच्या वेगाने कमलेशने उशाखालचं त्रिशूळ काढून तिच्या गळ्याचा वेध घेतला. मला माफ कर कामिनी. रक्ताची कारंजी कमलेशच्या चेहऱ्यावरती उडाली. आ! कामिनी वेदनेने विव्हळली. त्रिशूळ आणि कामिनीचा कंठ चिरला. कामिनीच्या गळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. असह्य वेदनेने ती तडफडत होती. आता तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तिच्या सिद्धी फोल झाल्या, सामर्थ्य शून्य झाले. साधूच्या सांगण्याप्रमाणे ती जागच्या जागी खिळली. कामिनी एकटक कमलेशकडे सताड डोळ्याने पाहत होती. कमलेशचे डोळे भरून आले. मला माफ कर कामिनी. कमलेशने मायेने तिच्या कपाळावरून हात फिरवला. कामिनी आता जणू गतप्राण झाली. तिचे डोळे कमलेशने झाकले. कमलेश तसाच उठला आणि घराबाहेर आला. घराबाहेर पाहतो तर सीमा उभी होती. तिच्या हातात मशाल होती. तिच्यासोबत तिने गावकऱ्यांना देखील आणलं होतं. कमलेश बाहेर आल्यावरती घर सीमाने गावकऱ्यांच्या साहाय्याने पेटवलं. आग डोंब उसळला. 9 वेळा विस्फोट झाला. अंधारा रात्री आकाशात तेजस्वी प्रकाश दिसू लागला. आगीचा एक गोळा आकाशातल्या दिव्य प्रकाशात विलीन झाला. कामिनीचे अस्तित्व कायमचे संपले. गावकरी ओम नमः शिवायचा मंत्रोच्चार करून या घटनेला साक्षी झाले. सीमाने सिद्ध पुरुषाची सर्व हकीकत कमलेशला सांगितली. ही महादेवांची कृपा असल्याचे या दोघांनी मान्य केले. पहाट झाली. नवीन दिवस उजाडला. कमलेश आणि सीमाने पुन्हा नवीन संसार थाटला. काहीच महिन्यात सीमाला कन्यारत्नाची प्राप्त झाली. दोघेही सुखाचा संसार करू लागले. आज प्रेमाची शक्ती जिंकली. जगात कोणतीही गोष्ट नित्य नसते हे सिद्ध झाले. हा घर